करून या ठिकाणी पुढच्या कार्यक्रमासाठी गेले ते अजित गव्हाणे, माजी नगरसेवक जितेंद्र पवार, त्याचप्रमाणे संदीप चव्हाण, प्रदेश संघटक सचिव NCP शरदचंद्र पवार साहेब गट, विशाल काळभोर, किरण देशमुख, त्याचप्रमाणे दिग्विजय पिसाळ, महेश माने, मच्छिंद्र कदम, चंद्रकांत दीक्षित, हनुमंत चव्हाण, सचिन निबट, नवनाथ चव्हाण, सुरेश थोरात या ठिकाणी उपस्थित, विरोड्याचे आमचे N भोसले साहेब, वाघिरीचे अशोकराव कदम, गुरुनाथ थोरात, संदीप थोरात, सुनील पवार, सुनील जगदाळे, विकास घोरपडे, निवास कुळे, गणेश चव्हाण, विक्रम तुपे, प्रकाश थोरात, सोमनाथ पवार, प्रवीण मोकाशी, श्रीनिवास गोळे, प्रमोद चव्हाण, नितीन देसाई, अभि बाईन, संदीप पवार, त्याचप्रमाणे मुद्दामून या ठिकाणी कारागृहात असलेले जिल्हा परिषद माजी शिक्षक सौदी मानसराव जगदाळे, सौ संगीताताई साळुंके माई, ॲडव्होकेट अशोकराव पवार, दिलीप देशमुख, नागनाथ चव्हाण, सोमनाथ यादव, विजय नलवडे, जयवंतराव मोहिते, पोपटराव साळुंके, शशिकांत नलवडे, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातले विशेषतः कराड उत्तर मतदारसंघातली ज्येष्ठ मंडळी, तरुण सहकारी, पत्रकार बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी हा स्नेहमेळा आपण आयोजित केला आणि त्या निमित्तानं आपण सर्व उपस्थित राहिलात याबद्दल सर्वांना अतिशय मनापासून मी धन्यवाद देतो. सूत्रसंचालकांनी सांगितल्याप्रमाणे आपण इथं 14 साली मेळावा घेतला, 19 साली मेळावा घेतला आणि 19चा मेळावा घेतल्यानंतर पुन्हा इथून आपणा सर्वांचे आभार मानायचा हा विचार मी निवडणुकीच्या दरम्यानच्या काळामध्येच केला होता. शासन स्थापनेमध्ये बराचसा कालावधी गेला आणि विशेषतः आपले ते आदरणीय पवार साहेबांनी माझ्यावर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री या राज्याचे सहकार व पणन विभागाची जबाबदारी दिली आणि साहजिकच असते की मंत्रिपदाच्या काळामध्ये थोडी गडबड असते. पहिले 2-3 महिने ती गडबड होती आणि थोडा निवांतपणा येईल असं वाटलं तर कोरोना सुरू झाला आणि त्यामुळं सर्वांच्यावरच मोठ्या प्रमाणामध्ये निर्बंध आले. व्यक्तिशः मी अनेक ठिकाणी जाऊ शकत होतो, परंतु तिथे गेल्यानंतर मग लोक जमले की मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यायचा, मग टीका व्हायची की शासनाचे प्रतिनिधी या ठिकाणी अशा प्रकारचे नियमन करतात आणि तो कालावधी गेला. दरम्यान ते राजकीय घडामोडी घडली आणि त्यामुळं सातत्यानं अलीकडचं हे 1.5-2 वर्ष राजकीय घडामोडीमध्ये त्या ठिकाणी घडलेले आहे. यामध्ये विशेषतः याही शहरांच्या मध्ये आता निवडणूक होते आणि त्यामध्ये अजित गव्हाणे आणि सौ सुरक्षाला सिलवंत या इथं उभं राहत आहेत. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं सहकार्य आपण करणं अपेक्षित आहे, कारण महाराष्ट्रातली ही निवडणूक आता विचारावर आधारित निवडणूक आहे. गेले 2-2.5 वर्ष आपण जर राज्यामधले एकंदर राजकीय परिस्थिती पाहिली तर हा फुले आंबेडकर शाहूंच्या विचाराचा, आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचा महाराष्ट्र कुठं जाणार हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या सर्वांच्या पुढे आहे. सुजित पाटील यांनी उल्लेख केला की या ठिकाणी टेल्को इंडस्ट्री आली, टाटा समूहाला त्या ठिकाणी आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जागा दिली. एक दूरदृष्टी होती, त्या दूरदृष्टीनं त्या ठिकाणी त्यांनी या परिसरामध्ये ती जागा दिली. गाववाल्यांनी सुद्धा त्यासाठी सहकार्य केलं आणि फार मोठा उद्योग समूह या परिसरामध्ये उभा राहिला. रतनजी टाटा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या प्रकारचं वाहन क्षेत्रामध्ये कार्य झालं. म्हणजे मूळ गरज होती देशामध्ये ती माल वाहतूक कशी करायची हा प्रश्न होता, कारण प्रत्येक शहराला काही रेल्वेची जाळ नव्हती. त्यासाठी ट्रकची मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती करण्यात आली. ट्रकची निर्मिती करत असताना सैन्य दलासाठी आवश्यक असणारे सुद्धा ट्रक्स त्या ठिकाणी निर्माण केले. सैन्य दलाची वाहतूक असेल, तोफखाने असेल, याची निर्मिती या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात की ज्याच्या माध्यमातून या देशाचं रक्षण चांगल्या प्रकारचं होऊ शकतं.
वाहनं मोठ्या प्रमाणावर वाढली आणि त्यामध्ये सुद्धा टाटा सुमो असेल, इंडिका असेल, अशा प्रकारची अनेक वाहनं, सफारी असेल, अशी वाहनं सुद्धा लोकल दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. हाताला काम दिलं, हातातला जे काम दिलं त्याच्यातून रोजगार निर्मिती झाली आणि ज्या हातामध्ये जी कला आहे ती कला आपण सर्वांनी या ठिकाणी वापरली आणि देशाचं एकंदर उत्पन्न वाढवण्यामध्ये फार मोठं योगदान आपणा सर्वांचं आहे. जरूर आपल्याला गावापासून दूर असल्याचं मनामध्ये दुःख असतं, कारण घर कोणाला सोडूच वाटत नाही. पण शेवटी या ठिकाणी येत असताना, आपल्या परिसरामध्ये येत असताना एक रोजगार निर्मिती व्हावी, आपलं जे शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाचा उपयोग व्हावा, त्याच्या माध्यमातून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा आणि आपल्या कुटुंबामध्ये आर्थिक परिवर्तन घडावं ही भूमिका आपण सातत्याने ठेवली. आणि त्यामुळं अशा अडचणीच्या काळामध्ये आपण राहिला, पण इथं समरस झाला, तिथल्या गाववाल्याने सुद्धा आपल्या सर्वांना समरस करून घेतलं आणि हे करत असताना आपण गावची नाळ कधी तुटून दिली नाही. गावची यात्रा असेल, लग्न समारंभ असेल, त्यासाठी आपण आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहता आणि गावची नाळ आपण कधी तुटून दिली नाही. आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळानंतर आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं फार मोठं योगदान या महाराष्ट्रातल्या उद्योगधंद्यालाही नाकारून चालणार नाही. उद्योगधंद्याला संरक्षण देणं, कामगारांच्या हिताचं रक्षण करणं यामध्ये आदरणीय पवार साहेब नेहमी पुढे असतात आणि त्यांनी सुद्धा आपल्या पाठीशी राहण्याची भूमिका सातत्याने घेतली. माझा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला कामगार त्याचं जीवन सुरक्षित व्हावं, त्याला चांगल्या प्रकारची सुविधा मिळावी ही भूमिका आदरणीय पवार साहेबांनी सातत्याने घेतली आणि त्या माध्यमातून मोठी क्रांती या भागामध्ये घडली. खर तर ही गती अशीच वाढायला पाहिजे. पण दुर्दैव असं आहे की या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये येणारे अनेक उद्योग, त्याचा फॉक्सवॉनचा, त्या वेदांता फॉक्सवॉनचा उल्लेख केला जातो, तो गुजरातला गेला. अनेक उद्योग गुजरातला त्या ठिकाणी गेले. का गेले तर गुजरातचे माननीय पंतप्रधान महोदय त्यांचा वाईटपणा कसा घ्यायचा आणि त्यासाठी म्हणून या राज्यातल्या शासनानं ते उद्योगधंदे अडवले नाहीत. आम्ही अनेक वेळा विधानसभेत आमच्या नेत्यांनी आम्ही अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला, पण बगल द्यायची, एवढे उद्योग आले तेवढे उद्योग आलेत, अशा प्रकारचं खोटं चित्र निर्माण करायचं. आता इथे मी काही हाताच्या बोटावर मोजतो इतकी अशी मंडळी आहेत की ज्याने आपापल्या परिसरामध्ये एखाद्या कारखान्यात अप्रेंटिस म्हणून काम पाहिलं, मग टर्नर असेल, फिल्टर असेल, इलेक्ट्रिशियन, वेल्डर असेल, अशी कामं त्या ठिकाणी केली आणि ती कामं केली तर त्या कामाच्या अनुभवाच्या जोरावर मोठ्या इंडस्ट्रीमध्ये आपण त्या ठिकाणी आलो. आज या शासनानं काय केलंय तर सर्व इंडस्ट्रीचे जे अप्रेंटिसची जी मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांची माहिती गोळा करायचं काम हातामध्ये घेतलं आहे. पूर्वी त्यांचा पगार हा त्या ठिकाणी शासन देत होतं, आता आपण देतो. आपण उदाहरणार्थ माझ्या पुढे जे उदाहरण ते मी सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून आपण देतो, पण कृष्णा कारखाना असेल, अन्य राणेबापू कारखाना असेल किंवा अजिंक्यतारा कारखाना असेल, किसनवीर कारखाना असेल, हे त्या ठिकाणी रोजगार देतात. पण आता ते आकडे गोळा करून हे असं दाखवत आहेत की आम्ही एवढा रोजगार निर्माण त्या ठिकाणी केला. हे खोटं चित्र सर्वांच्या पुढे उभं करायचं काम या लोकांच्या माध्यमातून सुरू आहे आणि चित्र बदलण्याची जबाबदारी आपणा सर्वांची त्या ठिकाणी आहे आणि त्यासाठी या निवडणुकीला मी आपणा सर्वांचं योगदान किंवा सहकार्य या निमित्ताने या ठिकाणी मागतो. मी गेली अनेक वर्ष आपण आपल्या कुटुंबियांनी, आपल्या नातेवाईकांनी मला त्या परिसरामध्ये काम करायची संधी दिली आणि त्यामुळे आपले जे नागरी सुविधा असतात, जे रस्ते असतात, पूल असतात, आरोग्याच्या सुविधा असतात, शिक्षण असेल, याला प्रामुख्यानं प्राधान्य देण्याची भूमिका मी त्या ठिकाणी घेतली आहे आणि जिल्ह्याचा आलेख जर काढला, जिल्ह्याचा एकत्र माहिती आपण जर घेतली, मी कोणावर टीका करते असं कृपा करून समजू नका, तर माझा जो निधी आहे तो त्यामध्ये कोणा भूकंपचा असेल, आमदार फंड असेल, जिल्हा नियोजनचा असेल, बजेटचा असेल, 100% त्याचा वापर झालेला आहे. तर माझ्याकडे तशा प्रकारची एक सक्षम यंत्रणा ही त्या निमित्तानं मी त्या ठिकाणी उभी केली आहे आणि त्यामुळे निधीच्या बाबतीमध्ये कुठलीही अडचण आपल्या गावाला येऊन दिली नाही. विकासाची प्रक्रिया सातत्यानं सुरू असते, अनेक आपल्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याची भूमिका आपण घेतलेली आहे. विशेषतः
माझ्यावर आदरणीय पवार साहेबांनी पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिल्यानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये काही विकासाची कामं मी मतदारसंघामध्ये करू शकतो. दुर्दैवानं शिंदे फडणवीस सरकार आलं आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या कामाला स्थगिती देण्याची भूमिका घेतली. मी व्यक्तिशः बाळासाहेब पांडुरंग पाटील या नावानं मान्य हायकोर्टामध्ये गेलो. जवळजवळ 89 कोटीची कामाची स्थगिती आपण त्या ठिकाणी उठवली. त्याचे साक्षीदार ॲडव्होकेट अशोक पवार त्या ठिकाणी आहे. ती स्थगिती उठवल्यानंतर सुद्धा त्याला वरून फक्त फोनवर सांगण्यात आलं की काम चालू करू नका, कामं चालू करू नका. शेवटी मान्य हायकोर्टामध्ये मी गेलो आणि हायकोर्टाचा अवमान झाला अशी याचिका दाखल केल्यानंतर 29/9/23 म्हणजे 1 वर्षापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी राज्याचे मुख्य त्या ठिकाणी सचिव मनोज सोनिक यांनी आदेश काढला की आपल्याला ही कामं अशी थांबवता नाही, सरसकट याची स्थगिती उठवली पाहिजे. आणि त्या माध्यमातून आपल्याबरोबर असलेल्या अनेकांची कामं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मार्गी लागायला मदत ही त्या निमित्तानं झाली. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी सहकार्य हे या ठिकाणी करावं. मी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आदरणीय पवार साहेबांच्या विचाराची पाठराखण करत आलेलो आहे. मगाशी अनेकांनी उल्लेख केला, शिलवंतांनी उल्लेख त्या ठिकाणी केला. राजकारणामध्ये प्रसंग येतात, सत्ता येते जाते, पण तुम्ही जर सरकार सारखा सत्तेच्या मागे जर पद राहिला तर समाजामध्ये तुमची पद राहत नाही. मला सुद्धा काय अवघड नव्हतं त्या ठिकाणी, पण मी सांगितलं की यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार पवार साहेब पुढे नेतात, तो विचार पुढे नेण्याची जबाबदारी त्या ठिकाणी आपली आहे. आणि ती जबाबदारी नेण्यासाठी मी कोणत्याही प्रकारचा पक्षाचा त्याग त्या ठिकाणी करणार नाही. मला अभिमानाने सांगायला पाहिजे की आपल्या कराडकर मतदारसंघामध्ये एकही कार्यकर्ता त्या ठिकाणी त्या बाजूला गेला नाही. सर्वांनी सहकार्य करण्याची भूमिका ही त्या ठिकाणी घेतली. पवार साहेबांच्या विचाराच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका ही त्या ठिकाणी निश्चित घेतलेली आहे. मी विशेषतः कामं करत असताना अनेक कामाला प्राधान्य दिलं. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडण्यात त्या ठिकाणी आले आहेत. आज आपण बघतो राज्यामध्ये काय चाललंय. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक राजा 350 वर्षापूर्वी होऊन गेला की ज्यांच्या विचारानं आजही राज्याची वाटचाल सुरू आहे. अनेक पक्ष शिवाजी महाराजांचा आदर्श त्या ठिकाणी घेतात, हे भाजप सुद्धा आदर्श घेतं. तुम्हाला मी निक्षून सांगतो की लोकसभेच्या निवडणुकीला कोकणामध्ये नारायण राणे यांचा पराभव होणार असं लक्षात आल्यानंतर या सरकारनं काय केलं की नौदलाला पुढे केलं आणि 35 फूट उंचीचा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा उभा केला. लोकसभा निवडणूक झाली, नारायण राणे निवडून आले, पण 8-9 महिन्यामध्ये तो पुतळा पडला आणि त्याच्यावर टीका झाली, लोकांनी राग व्यक्त केला. ही मंडळी म्हणतात त्यात राजकारण होऊ नका. तुम्ही जर राजकारणासाठी पुतळा उभा केला असेल तर आम्ही का बोलू नये त्या ठिकाणी. आणि मी आपल्याला सांगतो की या राज्याची निर्मिती झाल्यानंतर आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी गेट ऑफ इंडियाला एक पुतळा उभा केला. अश्वारूढ पुतळा आजही त्या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर प्रतापगडावर 30 नोव्हेंबर 1957 रोजी देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी पुतळा उभा केला, अश्वारूढ पुतळा उभा केला. तोही पुतळा समुद्र सपाटीपासून उंची अधिकची असताना त्या ठिकाणी आजही दिमाखामध्ये त्या ठिकाणी दौडत त्या ठिकाणी उभा आहे. लांब कशाला, आपल्या गावात आपल्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभा आहे. आजही उन्हा पावसामध्ये त्या ठिकाणी उभा आहे. पण निवड राजकारण पाहण्याची प्रवृत्ती या लोकांची मोठ्या प्रमाणात आहे आणि अशी प्रवृत्ती या निवडणुकीला दूर करण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आता श्रीमंत इथं आले, योगायोगानं असं काय घडलं होतं की 19च्या अगोदर मी इथं आलो, मला सर्वांनी निवडून दिलं. इथे जे मला शुभेच्छा द्यायला आले ते आमदार झाले. त्यामुळे तुम्हाला चांगलं संकेत त्या ठिकाणी आहे. फक्त तुम्ही मोठ्याने काम त्या ठिकाणी करायला पाहिजे. सर्व ज्यांचं मतदान इथं आहे त्यांनी इथं मतदान करावं, ज्यांचं गावी आहे त्यांनी गावी मतदान करावं. पण तुतारी वाजवणारा माणूस एवढाच आपण लक्षामध्ये त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने या महाविकास आघाडीची गरज ही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहे. गरज मी अशासाठी म्हणतो की दुर्दैव असं आहे की पुढची पिढी म्हणलं की राजकारण म्हणजे असं असतं, आमदार खरेदी करायचे, आमदार फोडायचे, आमदारांना दम द्यायचं, कोणती राजकीय भाषा त्या ठिकाणी वापरायची, दमबाजीची भाषा वापरायची आणि मग पुढे जायचं. अशा प्रकारचं राजकारण असतं असं लोकांना वाटेल आणि त्यासाठी म्हणून आपण जागरूक राहणं आवश्यक आहे.
फुले आंबेडकर शाहूंचा विचार आपल्याला पुण्यात इथं IT पार्क मोठ्या प्रमाणामध्ये उभं करण्यात आलं. त्या IT पार्कच्या ठिकाणी संत तुकाराम कारखान्याची भूमिपूजन होतं. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब त्या ठिकाणी आले होते. त्यांनी त्या ठिकाणी भूमिपूजन केलं. भूमिपूजन केल्यानंतर त्यांनी भाषणाला सुरुवात केली. इतर भाषणं झाली आणि भाषणात त्यांनी सांगितलं इथं कारखाना होणार नाही. लोक शेतकरी चाट पडले. ते म्हणले की आम्ही साहेबांना बोलवलंय कारखाना करण्यासाठी, भूमिपूजन त्यांच्या हस्ते घेतले, परवानगी सगळ्या म्हणले कारखाना होणार नाही असं का म्हणताय. त्यांनी सांगितलं की पुण्यापासून हा भाग जवळ इथं IT पार्क होईल आणि इथला कारखाना अमुक ठिकाणी त्या ठिकाणी होईल. कारखानाही झाला, IT पार्क उभा राहिला, लाखो मुलींना त्या ठिकाणी रोजगार मिळाला. पण दुर्दैव असं आहे की वाहतुकीची कोंडी आहे असं सांगून हा उद्योग सुद्धा गुजरातला नेण्याचे काम अलीकडच्या काळामध्ये सुरू आहे. यावर सुद्धा वेळीच पाबंद घातला पाहिजे. त्यासाठी आपणा सर्वांचं सहकार्य हे त्या ठिकाणी आवश्यक आहे. एक चव्हाण साहेबांसारखं, पवार साहेबांसारखं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी धरण झालं, आदरणीय चव्हाण साहेबांनी उभं केलं. सोलापूर जिल्हा हा रब्बीचा जिल्हा, रब्बीचा म्हणजे आता जो पाऊस पडतो त्या पावसावर शाळवाची पेरणी करणारा जिल्हा. आणि तिथं आज उजनी धरणामुळे जो 27 सहकारी कारखाने उभे राहिले आहेत आणि 27 सहकारी कारखाने त्या ठिकाणी उभा राहिल्यानंतर तिथं हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी दरवर्षी येतात. उजनी धरण भरलं नाही तर दुष्काळाला सामोरं जावं लागतं. आपल्या भागामध्ये किती पाऊस पडलाय यावर त्या ठिकाणी त्यांचं सर्व अवलंबून असतं. सांगायचं तात्पर्य असं आहे की अशी दूरदृष्टी असलेली मंडळी आहे, त्या विचाराची पाठराखण करण्याची आपणा सर्वांची जबाबदारी त्या ठिकाणी आहे आणि त्या दिशेनं आपण सर्वांनी सहकार्य या ठिकाणी दिलं. आमचा लाडकी बहिणीला विरोध 100% त्या ठिकाणी नाही. तुम्ही असं म्हणाल की तुमचा विरोध आता काही मंडळी, जबाबदार मंडळी सांगतात की आमचा विरोध नाही. तुम्ही बघा शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजनामध्ये संजय गांधी स्वावलंबन योजना असेल, जवाहर वीर योजना असेल, अशा अनेक प्रकारच्या योजना आधी चालू आहे त्या ठिकाणी. योजना कुठली बंद होत नाही. प्रश्न कुठला आहे की दिवाळी आली असताना तेलाचा डबा आज काय झाला, खोबऱ्याचा भाव काय झाला, हा प्रश्न सर्वांच्या पुढे त्या ठिकाणी आहे. इतकंच कशाला, लांब कशाला, मी तुम्हाला एवढं सांगतो की आपण सर्वजण इथं राहता, सगळ्यांना काय गावाहून त्या ठिकाणी धान्य किंवा तेल काही येत नाही. एखाद्याचं त्या ठिकाणी येत असेल, जर जिरा येत असेल तर शाळवा असेल किंवा बागायत असेल, गहू कमी अधिक प्रमाणात येत असेल. पण जर इथं आपण उद्या बाजारला गेला आणि जर आपण दूध खरेदी केलं, दही खरेदी केलं, पनीर खरेदी केलं, तांदूळ, आटा, डाळी, खाद्यतेल, साखर, मांस हे जर आपण खरेदी केलं तर 5% GST आपल्याला 100 रुपयापैकी 5% हे सरकारला द्यावे लागतं. चहा आता कॉपन आहे, कॉफी, मसाले 12% GST. 100 रुपयाची खरेदी केली की 12 रुपये त्या ठिकाणी सरकारला द्यावे लागतात. सकाळी उठल्यानंतर आपल्याला लागतं टूथपेस्ट, साबण, डायबेटिक फूड, मिनरल वॉटर, घरगुती वस्तू, भांडी, स्टीलचे पाईप, नळ, LPGचा स्टोव, अपंगाची गाडी, तेल, चॉकलेट, कॅन्डीज, त्याच पद्धतीनं कारची खरेदी, इलेक्ट्रिक मोटर, जनरेटर, आपण जे कॉम्प्युटरसाठी प्रिंटर वापरतो प्रिंटर, मोटरसायकलला वापरतो ते हेल्मेट, त्याचप्रमाणे शेतीची कीटकनाशकं, यासाठी आपल्याला अनेक मोठी यादी आहे. पण या गोष्टींना 12% GST द्यावा लागतो. रुपये 100 रुपयातले 18 रुपये आपल्याला त्या ठिकाणी द्यावे लागतात. जरा परिस्थिती बरी झाली, आपण घर बांधतो, सिमेंट खरेदी करतो, सिमेंटला शेकड्याला 28% GST त्या ठिकाणी. त्याच पद्धतीनं पेंट, वॉर्निश, पुट्टी, प्लायबोर्ड, मार्बल, ग्रेनाइट, प्लास्टर, शेव्हिंगचं क्रीम, रेझर, लिक्विड सोप, डिटर्जंट, त्याच पद्धतीनं बाथरूमचं फिटिंग, आपण ज्या कार वापरतो किंवा काही जण त्या ठिकाणी ट्रक वापरतात, बस आहेत, त्याचे टायर ट्यूब, त्याला सुद्धा 28% GST त्या ठिकाणी आहे. टीव्हीला 28%, फ्रीजला 28%. हे कुठं आलं त्या ठिकाणी? म्हणजे एका बाजूला घ्यायचं, एका बाजूला जरूर त्या ठिकाणी राज्याच्या देशाच्या महसुलामध्ये वाढ झाली पाहिजे, यामध्ये दुमत असायचं कारण नाही. पण ते करत असताना त्याला सुद्धा काही मर्यादा असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी म्हणून आपण विचार केला पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये
ही महागाई किती मोठ्या प्रमाणात वाढते याचा विचार आपण सर्वांनी त्या ठिकाणी करायला पाहिजे. आज प्रशासनावर कशा प्रकारचं नियंत्रण राहिलेलं नाही. खरं आपण बघा, पंचायत समितीला त्या ठिकाणी प्रशासक, जिल्हा परिषदेला प्रशासक, नगरपालिकेला प्रशासक, महापालिकेला प्रशासक, ही कशासाठी रचना यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली आहे? पंचायत समिती सदस्याला एक 10-12 गावातला माणूस जाऊन भेटू शकतो, जिल्हा परिषद सदस्याला 20 गावातली व्यक्ती जाऊन भेटू शकते, त्याचं काय काम आहे सांगू शकतात. नगरसेवक त्या ठिकाणी नगरसेवकाला वॉर्डमधले लोक भेटू शकतात, आपले प्रश्न मांडू शकतात. आज एका व्यक्तीला त्या ठिकाणी भेटता येत नाही. पण सातत्याने या निवडणुका पुढे ढकलण्याचं काम या मंडळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचा परिणाम म्हणून कोणत्याही प्रकारचं प्रशासन राहिलेलं नाही. बदलापूर सारखी घटना घडली, त्याचंही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये टीका टिप्पणी झाली. हे म्हणजे राजकारण करू नका. का करू नका? एक साधा प्रश्न आहे की एका आरोपीला पोलीस गाडीमधून घेऊन जात असताना, त्याला बेड्या असताना, त्याच्या तोंडावर बुरखा असताना तो तिथल्या PSIचं पिस्टल घेऊन ते लोड करून तो कसं काय फायरिंग करू शकतो गाडीतल्या गाडीत? दोन्ही बाजूला पोलीस बसले. तर त्याचा अर्थ एकच आहे की आपल्याला दूरवर जायचं म्हणजे एक पूल आहे, तो पूल पाडला की आपल्याला जाता नाही. पण तो पूल का पाडायचा? तर आपल्याला पुढे जाता कामा नये. तसं या आरोपीला त्या ठिकाणी ते का संपवायचं? तर मूळ आरोपीकडे जाता कामा नये. ज्या शाळेनं अशी यंत्रणा उभी केली, ज्या शाळेनं त्या अत्याचारी लोकांना पाठीशी घातलं, कंप्लेंट घेतली नाही, त्यांच्यापर्यंत जाता येऊ नये यासाठी अशा प्रकारचं काम या मंडळींनी त्या ठिकाणी केलंय. आणि याचा सह विचार आपल्याला करायला पाहिजे. प्रशासनाला कुठल्या प्रकारचा अंकुश हा त्या ठिकाणी राहिलेला नाही. दुसरं मी तुम्हाला सांगतोय की मी निवडणुकीला उभा आहे. मला त्या ठिकाणी आपण नेहमी सरकारने संधी त्या ठिकाणी दिली. मी माझा जेवढा वेळ आहे तेवढा सार्वजनिक कामासाठी त्या ठिकाणी कारखाना असेल, आमदारकी असेल, अन्य शिक्षण संस्था असेल या माध्यमातून. अलीकडच्या काळामध्ये काय घडलंय की राजकीय दृष्ट्या आपल्याला काहीतरी सत्ता मिळावं, पद मिळवण्यासाठी काही मंडळी त्या ठिकाणी येतात. ही निवडणूक 24ची निवडणूक, ही 24ची निवडणूक ही वेगळी निवडणूक आहे. ही विचारधारेवर आधारित निवडणूक आहे. ही कुणाच त्या ठिकाणी जिरवण्यासाठी, कुणाच तरी उन्हा काढण्यासाठी, कुठल्या तरी पक्षाला कमी लेखण्यासाठी निवडणूक नाही. ही विचारधारेवर आधारित निवडणूक आहे. आणि हा महाराष्ट्र जो 61 सालापासून निर्माण झाला, हा महाराष्ट्र त्याच विचाराला पुढे नेण्यासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आणि त्यासाठी या निवडणुकीला फार मोठं महत्व आहे. आपण नेहमी सातत्यानं सहकार्य केलं, अशाच प्रकारचं सहकार्य आपण इथून पुढच्या काळामध्ये करावं अशी विनंती या ठिकाणी करतो. आता 1-2 दिवसामध्ये इंडिया आघाडीचे सर्व उमेदवार निश्चित होतील. ज्या मतदारसंघामध्ये मशाल आहे तिथं आपल्याला मशालाला मतदान करायचं आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसचा पंचायत तिथं आपल्याला मतदान त्या ठिकाणी करायचं. आपला तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे. लोकसभेला तो थोडंसं लाईट झालं होतं, आता निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी थोडं डार्क केलंय, ब्राईट केलेलं आहे. त्यामुळं प्रचार करायला सोपं राहिलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे की ईव्हीएम मशीनवर आपले जे उमेदवार असतील किंवा मी माझा जो उमेदवार माझं जे नाव येईल ते किती नंबरला येणार आहे, तो नंबर फक्त आपण त्या ठिकाणी प्रत्येक मतदाराला समजून सांगायचा आहे. आणि तो मतदाराला समजून सांगून आपण त्या ठिकाणी मतदान करायचं आहे. आणि हे मतदान करून आपण सर्वांनी पुन्हा एकदा मला आपल्या सर्वांची सेवा करायची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती या निमित्तानं मी आपणा सर्वांना या ठिकाणी करतो. मला जो काही मंत्रिपदाचा कालखंड मिळाला त्यामध्ये 1.5 वर्ष करोनामध्ये गेलं, नंतर काही कामं आपण करू शकलो. भविष्यामध्ये याहीपेक्षा अधिक कामं करण्यासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा ही या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करतो. आपण सर्वजण एका छोट्याशा विनंतीवर या ठिकाणी आलात. रविवारचा दिवस असल्यामुळे आपण मेळावा घेतला. आपण सर्व माता भगिनी सर्व उपस्थित राहिला, सर्व बंधू उभा राहिले, यांना अतिशय मनापासून या ठिकाणी धन्यवाद या निमित्ताने या ठिकाणी देतो. थोडंसं निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर बैठक घ्यावं असं मी का सांगितलं होतं, तर राजकीय दृष्ट्या राजकारणामध्ये एखाद्या निवडणुकीची घोषणा झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं राजकीय परिपक्वता किंवा चर्चा पुढे येत नाही. आणि ती चर्चा पुढे येण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी ही बैठक इथे घेतली आहे. इथं आपण फक्त नोकरधंदा उद्योगधंदा करणारी मंडळी नाही,
तर आपले सर्वांचे वडीलधारे मंडळी इथे आहेत. आमचे भोसले साहेब आहेत. मुलगा असल्यामुळे ते त्या ठिकाणी आवश्यक आहे. शशिकांत नरवडे त्या ठिकाणी दिसत आहेत, ते त्या ठिकाणी आहेत. ही सगळी मंडळी अनेक माझ्या परिचयाची मंडळी या ठिकाणी आहेत. शेवटी असं आहे की शेवटी ज्या ठिकाणी आपली मुलं मुली आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपण त्या ठिकाणी जातो, त्यांच्यामध्ये आपला वेळ घालवतो, आपल्या गावाचा शेती उद्योगधंदा असतो चालवतो. पण गावाची नाळ आपण सोडली नाही, विचारधारा आपण सोडली नाही. आणि ही विचारधारा पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी पुन्हा एकदा विनंती या ठिकाणी करतो. इथं आपण सर्वांनी माझा आमच्या सर्व सहकार्यांचा सन्मान केला, याबद्दल सर्वांचे अतिशय मनापासून या निमित्ताने या ठिकाणी मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण सर्वजण दोन्ही हात उंचावून निर्धार करूयात आणि आदरणीय आपल्या साहेबांना 6व्यांदा आमदार म्हणून निवडले. दोन्ही हात सर्वांच्या वरती पुन्हा एकदा जोरदार टाळ्यातून आपण कार्यक्रमाला शुभेच्छा देऊयात. मी साहेबांना विनंती करतो आपण पुढे येऊन सर्वांना अभिवादन करायचं. जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. किरण देशमुख आपल्याला विनंती करतो की आपण या प्रसंगी सर्वांचे आभार मानायचे. सर्वांचे